नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी चालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पोलीस पाटील पदभरतीसाठी जे नोटिफिकेशन निघालेलं आहे या नोटिफिकेशन बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। ज्यामध्ये आपल्याला हे नोटिफिकेशन आहे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना या माध्यमातून हे नोटिफिकेशन निघालेलं आहे। आपण पाहू शकता 12 सप्टेंबर 2025 म्हणजे या महिन्यातच हे नोटिफिकेशन निघालेलं आहे। दुसरी गोष्ट यामध्ये आपल्याला जो इथे सांगितले त्यांनी जालना जिल्ह्यातील जिल्हा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हता उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त म्हणले ना फक्त ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावरती अधिकृत अर्ज मागवण्यात येत आहेत। पहिली तर ही गोष्ट लक्षात ठेवा की ही जी काही भरती आहे ही भरती पूर्णपणे जी आहे ती कशी आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला याचे फॉर्म सबमिट करायचे आहेत हे लक्षात घ्या। ऑनलाईन पद्धतीने फक्त ऑनलाईन पद्धतीने म्हणले म्हणजे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला कुठेही फॉर्म भरायचा नाही हे लक्षात असू द्या। त्यानंतर त्यांनी हे संकेतस्थळ दिलेलं आहे तुम्हाला jalna.recognitiononline.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला हे जे काही अर्ज आहेत हे अर्ज भरायचे आहेत। या अर्जाची जी काही आहे सुरुवात कधीपासून होणार आहे हे आपण पाहून घेऊ। आता ह्या अर्जाची जी सुरुवात आहे ती आज रोजी म्हणजे आजपासून तुम्हाला अर्ज भरता येणार आहेत आणि ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला भरायचे आहे। याची तारीख दिलेली आहे 15/9/2025 म्हणजे 15 सप्टेंबर म्हणजे आजपासूनच हे फॉर्म तुम्हाला भरता येणार आहेत हे लक्षात असू द्या। आता फॉर्म भरायची अंतिम मुदत म्हणजे शेवट कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर ही आहे 30/9/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ही तारीख शेवटची तारीख आहे। त्याच्यात मागे पुढे जसं होईल तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, परंतु सद्यस्थितीमध्ये आज रोजी फक्त लक्षात ठेवायचे 30/9/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर आहे पात्र अपात्र उमेदवारांची अर्ज छाननी करून यादी प्रसिद्ध करणे। आता काय होतं की बऱ्याच वेळा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक लोक फॉर्म भरतात परंतु त्यांचे काही डॉक्युमेंट्स असतील त्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही शैक्षणिक त्रुटी असतील किंवा वयाच्या त्रुटी असतील हे सगळे लोकांचे जे आहे ते अर्ज छाननीचा दिनांक आहे 1/10 ते 2/10 म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये तुमचे जे काही आहे ते अर्ज छाननी होणार आहे आणि त्यामधून फक्त पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते परीक्षेसाठी पात्र होतील। आता हे पात्र झालेले जे विद्यार्थी आहेत यांना पेपरला जावं लागेल। पेपर आहे कारण ही जी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा आहे 80 गुणांची। लेखी किती आहे 80 गुणांची परीक्षा आहे आणि ज्याला आपण तोंडी म्हणतो ज्याला इंटरव्ह्यू म्हणतो ही आहे तुमची 20 गुणांची। अशी या 2 टप्प्यामध्ये असणारी ही भरती आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पात्र जे काही उमेदवार आहेत ह्या पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र निर्मित म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो हॉल तिकीट म्हणतो हे हॉल तिकीट तुम्हाला संकेतस्थळावरती जाऊन डाउनलोड करायचं आहे आणि ते हॉल तिकीट तुम्हाला भेटणार आहे 6/10/2025 ते 12/10/2025 6 ऑक्टोबर पासून ते 12 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे हे लक्षात असू द्या। म्हणजे पेपरच्या दिवशी सुद्धा तुम्ही हॉल तिकीट काढू शकता, परंतु पेपरच्या दिवशी न काढता आदल्या दिवशी तुम्ही तुमचे हॉल तिकीट काढा आणि पेपरला या। पेपर जो आहे तो तुमचा 12/10/2025 ला तुमचा पेपर असेल। त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे नोटिफिकेशन येईल ते त्यानुसार तुमच्या हॉल तिकीट वरती तुम्हाला टाइम दिलेला असेल, हॉल तिकीट वरती तुमचं सेंटर दिलेलं असेल। आता तुम्ही म्हणेल की सर कधी पेपरला यायचं तर माझं म्हणणं आहे तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केल्याच्या नंतर त्या हॉल तिकीट वरती तुमचा सीट नंबर असेल, त्या हॉल तिकीट वरती तुम्हाला त्याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ पण बनवू, पण हॉल तिकीट वरती त्याच्या संदर्भाची माहिती तुम्हाला सर्व प्रसिद्ध केली जाईल। त्यानंतर पेपर झाल्याच्या नंतर तुमची असते आन्सर की। आता पेपर झाल्यावर तुमची आन्सर की जी आहे ही आन्सर की लक्षात ठेवा। पहिली आन्सर की म्हणतो आपण त्याला फर्स्ट आन्सर की, ज्याच्यामध्ये काही लोकांना आक्षेप असेल त्याच्यासाठी फर्स्ट आन्सर की दिली जाईल तुम्हाला। त्याच दिवशी ज्या दिवशी तुमचा पेपर होईल त्या दिवशी संध्याकाळी तुमची उत्तर तालिका तुमच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध केली जाईल आणि 7 मध्ये काय म्हणते बघा, तर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत उत्तर तालिकेतील आन्सर की बाबत लेखी आक्षेपपूर्ण हरकती सादर करणे। आता काही लोकांना असं वाटत असेल की हा प्रश्न चुकला, हे उत्तर चुकीचं दिलं, त्याच्यासाठी तुम्हाला लेखी द्यावं लागेल। इथं येऊन तोंडी सांगता येणार नाही,
तुम्हाला त्या कार्यालयामध्ये हजर राहावं लागेल. 13/10/2025 एकच दिवस त्याच्यासाठी दिला जाईल. त्यामध्ये तुम्हाला 10 ते 6 असं तिथं हजर राहावं लागेल आणि त्याच्या संदर्भामध्ये असणारे तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स असतील, तुमच्याकडे जी माहिती असेल त्यानुसार तुम्हाला ते उत्तर बरोबर आहे का चूक आहे हे शासनाला कळवायचं असेल तर तिथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन तुम्हाला उपस्थित राहावं लागेल आणि स्वतः राहावं लागेल. तुम्हाला कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने जाऊन तुम्हाला म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं वेबसाईटवरती जाऊन टाकता येणार नाही. त्या कार्यालयात जावं लागेल आणि कार्यालयात जाऊन त्यांना सांगावं लागेल की या पद्धतीनं हा प्रश्न हे उत्तर तुम्ही तिथं दिलेलं आहे, याच्यासाठी आमच्याकडे या पद्धतीचे कागदपत्र आहेत आणि अशा पद्धतीनं आम्ही ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर असते की मग अशा हरकती झाल्या. हरकती झाल्याच्या नंतर शेवट असतं तुमचं म्हणजे फायनल आन्सर की तुम्हाला प्रसिद्ध केली जाईल आणि ती फायनल आन्सर की प्रसिद्ध केली जाईल 14/10/2025 ला. म्हणजे तुमचा 14 तारखेलाच तुमचा निकाल प्रसिद्ध झाला असेल. तुमची फायनल आन्सर की म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन असेल, म्हणजेच तुमची यादी असेल हे लक्षात असू द्या. तुमचे गुण तुम्हाला दिले जातील. आता जे व्यक्ती फायनल आन्सर की मध्ये आलेले असतील अशा व्यक्तीनुसार तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल, त्याला आपण मुलाखत म्हणतो. ही जी काही मुलाखत आहे जसं ते ठरवतील म्हणजे एकाच 4 घ्यायचे का एकाच 5 घ्यायचे का काय घ्यायचंय तर हे ते मुलाखतीमध्ये तुम्हाला सांगतील आणि ते संकेतस्थळावरती तुमच्या तेवढ्या लोकांची नावं प्रसिद्ध करतील. त्या लोकांना मुलाखतीसाठी हजर राहावं लागेल. ज्यांचं एक सेपरेट पॅनल असेल त्या सेपरेट पॅनलमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे त्या संदर्भात असणारे लोक असतील आणि तिथे जाऊन तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तिथे जाऊन तुम्हाला मुलाखत द्यायची आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला 20 गुण राखीव ठेवलेले आहेत हे लक्षात असू द्या. म्हणजे मुलाखतीला तुम्हाला 20 गुण आहेत म्हणून तुम्हाला मुलाखत देणं अनिवार्य आहे आणि त्याचे गुण पण तुम्हाला दिले जातील. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय हे पण बघू. परीक्षा शुल्काचा विचार करू आपण, ज्याच्यामध्ये तुम्हाला फीस भरायची आहे आणि ही फीस काय आहे, खुला प्रवर्ग जो आहे जो खुल्या प्रवर्गामधून फॉर्म भरणार आहे अशा लोकांना 800 रुपये फीस आहे. खुल्या प्रवर्गातील जे काही लोक आहेत जागा आहे यांच्यासाठी 800 रुपये आहे आणि आरक्षित आर्थिक दुर्बल घटकासाठी जे कास्ट मध्ये येणारे लोक आहेत यांच्यासाठी मात्र 600 रुपये फीस आहे हे लक्षात असू द्या. आणि हे सुद्धा तुम्हाला सांगितले संकेतस्थळावर अर्ज भरताना त्याच वेळी परीक्षा शुल्क ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील. म्हणजे तुम्हाला हे फॉर्म भरत असताना हे ऑनलाईन पद्धतीनंच तुम्हाला पेमेंट करायचं आहे हे लक्षात घ्या. पुढे त्यांनी काय सांगितलंय, सरळ सेवा भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात तुम्हाला जालना online.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. म्हणजे ही जी काही जाहिरात आहे ही जाहिरात या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे हे लक्षात असू द्या. पुढे त्यांनी सांगितले अर्जदाराने संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक समजून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. म्हणजे आता अर्ज तुम्हाला प्रत्येक व्यवस्थित वाचायचा आहे. जे लोक तुम्हाला फॉर्म भरणारे आहेत अशा चांगल्या लोकांकडे जाऊन तुम्ही तुमचे फॉर्म भरायचे आहेत. पोलीस पाटील पदाचे परीक्षेचे अर्ज परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. आता एक लक्षात असू द्या, फक्त जे काही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला त्याचे फॉर्म पण भरायचे आहेत आणि त्याच्यानंतर शुल्क पण ऑनलाईन पद्धतीनेच भरायचंय. कोणत्याही लोकांकडे कोणत्याही व्यक्तींकडे ते पैसे द्यायचे नाहीत. कुठल्याही कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला ते परीक्षेचे पैसे भरायचे नाहीत. बाकीचे परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येणार नाही. म्हणजे इतर प्रकारचं शुल्क जे आहे ते तुम्हाला देता येणार नाही. ऑनलाईन अर्ज 30/9/2025 पर्यंत सायंकाळी म्हणजेच 12 वाजेपर्यंत तुम्हाला 12 वाजण्याच्या अगोदर पर्यंत तुम्हाला ते ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. प्रस्तुत पदाकरता केवळ फक्त संकेतस्थळावर विहित ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजे ज्या लोकांचे ऑनलाईन अर्ज भरलेत ना अशाच लोकांचे अर्ज ग्राह्य धरले जातील. म्हणजे उद्याच्याला तुम्ही ऑफलाईन अर्ज भरला, तुम्ही अर्ज घेऊन तिथे गेले डिपार्टमेंटला, ते अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही हे समजून घ्या. फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज केलेले आहेत हेच अर्ज त्यामध्ये ग्राह्य धरले जाणार आहेत. म्हणजे जसं की तुम्हाला पहिल्या वेळेस काय असायचं की ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून तिथे जाऊन सादर करायचा होता, असं कुठेही जायची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचे आहेत. सदर संकेतस्थळावर भरती प्रक्रिया दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत जागरूक राहण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल. आता काही वेळा काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम जर आलेले असतील तर तारखेमध्ये मागे पुढे बदल झाल्यास, म्हणजे असं नाही की इथे 30 तारखेपर्यंत आले तुम्ही पेपरला 12 तारखेला चाले असं करता येणार नाही. हॉल तिकीट काढायला लगेचच जी तारीख दिली तिथे बघता येणार नाही. का? कारण त्यांनी असं सांगितलंय की काही जर तुम्हाला अडचणी आलेल्या असतील, त्यांना अडचणी आलेल्या असतील प्रक्रियेबाबत, तर त्यावेळेस तुमची
अर्जदाराने की जे काही संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाला जाऊन भेट देत राहायचे. जर काही तारीख मागे पुढे झालेली असतील तर ते तुम्हाला पाहायचे आहे. भरणा केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये परत केले जाणार नाही. म्हणजे एकदा तुम्ही जर फीस भरलेली असेल तर ती फीस तुम्हाला वापस केली जाणार नाही, हेही लक्षात असू द्या. त्यानंतर भरती प्रक्रिया परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण आरक्षण प्रवर्ग निहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचा अधिकार, तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वाद तक्रारी याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे. हे महत्वाचे. बघा हे काय म्हणते ते आपण बघू. त्यांचं म्हणणं आहे की परीक्षेसंदर्भामध्ये असणार रिझर्वेशन असेल, आरक्षण असेल, त्याच्यामध्ये काही असणारा पदाची स्थगिती असेल किंवा मागे पुढे त्याच्यामध्ये काय जे बदल करायचा आहे, हे सगळे बदल करण्याचा अधिकार उपविभागीय दंडाधिकारी जो आहे यांनी राखून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये काही तक्रारी असेल, त्यांच्यामध्ये काही घट करायची असेल, बदल करायचा असेल, काही नवीन गोष्ट घ्यायची असेल तर त्या संदर्भामध्ये असणारी जी काही बदल आहे ते उपविभागीय दंडाधिकारी आहेत यांच्याकडे ते आहेत. त्यांचा निर्णय अंतिम असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी. म्हणजे इथे जे काही सांगतील त्यानुसार त्या प्रवर्गाचं आरक्षण, त्यानुसार त्यामध्ये असणारा बदल हे तुम्हाला तिथे त्यांच्यानुसार होईल, हे लक्षात ठेवायचं आहे. संबंधित उपविभागातील पोलीस पाटलांची मंजूर पदे, रिक्त पदे तसेच 30% महिलांसाठी आरक्षित ठेवलेली पदे विचारात घेऊन सद्यस्थितीत जी पदं भरणे आवश्यक आहे त्याबाबतची उपविभागीय माहिती सोबत जोडलेली परिशिष्ट मध्ये दर्शवित आहे. आणि यांनी जे काही आहे तर ही सर्व माहिती जी आहे ती कोणकोणत्या आरक्षित जागा आहेत, 30% महिला रिझर्वेशन, कुठल्या गावाचे पद भरायचे आहेत, कुठले रिझर्व आहेत, हे सगळी माहिती जी आहे ती परिशिष्टामध्ये तुम्हाला दिलेली आहे. आता बघा बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं की पोलीस पाटलाचा जो फॉर्म आहे, हे पोलीस पाटलाचे फॉर्म भरण्यासाठी काय आवश्यकता आहे, म्हणजे कुठले विद्यार्थी, कुठले व्यक्ती, कुठल्या महिला, कुठले पुरुष यांच्यासाठी फॉर्म भरू शकतात हे लक्षात असू द्या. याच्यासाठी पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक म्हणजे कमीत कमी तो बघा अर्जदार हा किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे आता पहिला जो काही पोलीस पाटील होता त्याच्यासाठी काय अर्हता होती हे आपल्याला माहिती नाही, परंतु आज रोजी ज्या विद्यार्थ्याला पोलीस पाटील व्हायचं असेल अशा विद्यार्थी हा 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तो 10वी पास झालेला असला पाहिजे, याच्याशिवाय त्याला फॉर्म भरता येणार नाही. बरं, दुसरी वयोमर्यादेतील अर्जदाराचा दिनांक 30/9/2025 रोजी विचारात घेतले जाईल. अर्जदाराचं वय 30/9/2025 रोजी 25 वर्षापेक्षा कमी नसावे व 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे अर्जदार जो आहे त्याचं वय 25 पेक्षा अर्ज फॉर्म भरत असताना फॉर्मच्या शेवटच्या तारखेपर्यंत 25 वर्षापेक्षा कमी नसला पाहिजे आणि 45 वर्षापेक्षा जास्त नसला पाहिजे. असेच विद्यार्थी, असेच व्यक्ती यांच्यासाठी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. पुढे काय म्हणतात बघा, अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक कायमचा रहिवासी असावा. तहसील कार्यालयाकडील वय व अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे आता एखाद्या व्यक्ती आहे तर तो दुसऱ्या गावात फॉर्म भरू शकतो का? जालन्यातला व्यक्ती आहे तो दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो का? तर असं होणार नाही. ज्या गावाची जागा आहे त्या गावचा तो स्थानिक आणि कायमस्वरूपी रहिवासी जर असेल तर असाच विद्यार्थी, असाच अर्जदार त्याच्यासाठी अर्ज करू शकतो, हे लक्षात असू द्या. आणि त्याच्याकडे तहसील कार्यालयाचं, त्याला आपण जे डोमिसाईल असं म्हणतो, तर हे डोमिसाईल किंवा रहिवासी असणं आवश्यक आहे, हे लक्षात असू द्या. अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा. आता जो काही आधार कार्ड आहे हे आधार कार्ड ज्या गावचा विद्यार्थी आहे, ज्या गावचा अर्जदार आहे त्याच गावचं असलं पाहिजे आणि त्यांनी स्वतः त्याचा मोबाईल नंबर त्याच्यामध्ये काय करायचा आहे, नमूद करायचा आहे. पुढे काय म्हणत बघा, अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. आता म्हणजे आपण पोलीस पाटील व्हायला लागलो आणि पोलीस पाटील होत असताना आपल्यावरच काही गुन्हा असू नये, हे लक्षात असू द्या. म्हणजे आपल्याला त्याचं जे काही चारित्र्य आहे, त्याचं सर्टिफिकेट जे आहे त्याला आपण क्रिमिनल सर्टिफिकेट असं म्हणतो, अशा पद्धतीचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तो जो आहे शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. अलग लक्षामध्ये. पुढं महत्वाचं हे 6 नंबरचं, महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक आहे. अर्जदार याची अर्हता दिनांकास 2 पेक्षा जास्त अपत्य नसावे. बर, आता मग हे काय म्हणते, म्हणजे ज्या व्यक्तींकडे 2005च्या नियमानुसार त्याच्यापेक्षा जास्त मुलं असतील, 2 पेक्षा जास्त,
तर त्यांनाही याचा फॉर्म भरता येणार नाही. म्हणजे लहान कुटुंब प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये सादर करायचंय. म्हणजे तुम्हाला 2 पेक्षा जास्त जर आपत्ती असतील तर त्याच्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही. आणि तो नियम आहे 2005चा. त्यानुसार तुम्हाला तिथे चेक करायचं आहे. प्रवर्ग निहाय आरक्षित पदाकरता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. आता लक्षात घ्या, ज्या गावची जागा आहे आरक्षित गटासाठी सुटलेली आहे, रिझर्वेशन साठी सुटलेली आहे, त्या लोकांना त्याचं जातीचं प्रमाणपत्र जे आहे ते जातीचं प्रमाणपत्र त्याच्यासोबत सादर करावं लागेल. ते आवश्यक असेल, त्याच्याशिवाय तो फॉर्म भरू शकणार नाही, हे या ओळीमध्ये म्हणतायत. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती अ ब ज क ड, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अर्जदारांना 2025-26 कालावधी करता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्तिगत क्रिमिलियर यामध्ये मोडत नसल्याबाबतचे दिनांक 30/9/2025 किंवा त्यापूर्वी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे जे काही विशेष प्रवर्गातल्या जाती आहेत, इतर मागास प्रवर्गातल्या जाती आहेत, ज्या लोकांना क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर जे काही दोन्ही लागू असतात, अशा लोकांना नॉन क्रिमिलियर जर असेल तर ते नॉन क्रिमिलियर अर्जासोबत सादर करायचं आहे, हे लक्षात असू द्या. आणि ते वैध असलं पाहिजे, त्याच्यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र असलं पाहिजे. प्रगत व्यक्ती जे आहे त्याच्याकडे क्रिमिलियर गटातलं सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे, हे लक्षात असू द्या. परंतु ज्या जागा त्या गटातून सुटलेल्या आहेत या लोकांसाठी ही अट आहे, हे आपण यामध्ये विशेष पाहू शकतो. पुढचं काय म्हणते बघा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस करिता आरक्षित जागेसाठी 2025-26 चे तहसीलदार यांनी दिनांक 30/9/2025 किंवा त्यापूर्वी निर्गमित केलेले महाराष्ट्र राज्याचे आर्थिक दृष्ट्या दुर्बल ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे 2025-26 जे काही ईडब्ल्यूएस तुमच्याकडे असणार पत्र आहे किंवा त्याचं जे काही प्रमाणपत्र हे तुम्हाला त्याच्यामध्ये सादर करावं लागेल जर ईडब्ल्यूएस साठी जागा सुटलेली असेल तर. सर्व कागदपत्र पात्रता निष्ठांची अर्हता 30/9/2025 हीच राहील. म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत हे डॉक्युमेंट्स सादर करायचे डॉक्युमेंट्स हे 30/9/2025 पर्यंत सादर करायचे आहेत, हे लक्षात असू द्या. महत्वाचा पुढचा मुद्दा जो आहे ते आहे परीक्षेचं स्वरूप. परीक्षेच्या स्वरूपमध्ये मी तुम्हाला सांगितलं, पोलीस पाटील या पदासाठी लेखी होणारे 80 मार्काची, मुलाखत होणारे 20 मार्काची आणि एकूण असणारे तुमचे 100 गुण. या 100 गुणामध्ये या 100 गुणाच्या आधारे तुम्हाला त्याचं मेरिट ठरवलं जाईल आणि ज्या व्यक्तींना सर्वाधिक गुण मिळालेले आहेत दोन्ही मिळून त्या व्यक्तींचं याच्यामध्ये काय होईल, फायनल सिलेक्शन होईल. ठीक आहे, पुढचं काय म्हणले बघा. आता असतं प्रश्नपत्रिका जी आहे या प्रश्नपत्रिकेबद्दल त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत ते पण आपण बघू. त्यामध्ये कुठला सिलेबस राहील, काय काय राहील, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला इथं पाहायचं आहे. त्यांनी सांगितले पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल, प्रत्येक गुण 1 गुणाचा राहील. लेखी परीक्षेचं प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. म्हणजे त्याला आपण एमसीक्यू म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला बहुपर्यायी म्हणजे पर्याय दिलेले असतील 4 आणि त्यातून एक पर्याय निवडायचा आहे आणि असेच 80 गुण असतील आणि प्रत्येक गुण 1 गुणाचा असेल, प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल. लेखी परीक्षा 1 ते 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यात सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल. आपण याच्यावरती व्हिडिओ सविस्तर बनवूयात. आता ज्याच्यामध्ये तुम्हाला परिसरावरती अभ्यास म्हणजे तुम्हाला तुमच्या परिसरातली पूर्ण माहिती असली पाहिजे, हे पण लक्षात घ्या. स्थानिक परिसरामध्ये कुठल्या गोष्टी आहेत, कुठले स्थळ आहे, जिल्हा, तुमचा तालुका याच्या संदर्भात असणे सर्व माहिती तुमच्याकडे असावी. त्यानंतर सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान त्याला आपण काय म्हणतो, जीके जनरल स्टडीज, याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र याच्या संदर्भात असणारे प्रश्न तुम्हाला माहिती असले पाहिजे. चालू घडामोडी जी आहे त्याच्यावरती सुद्धा तुमच्याकडे माहिती असली पाहिजे आणि गणित बुद्धिमत्ता हा जो काही भाग आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. त्यानंतर तोंडी परीक्षेकरता किमान गुण म्हणजेच पोलीस पाटील पद भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 80 गुणांच्या लेखी परीक्षेत 36 गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. तेच विद्यार्थी तोंडीसाठी पात्र होतील. त्याला आपण 45% गुण असं म्हणतो. लक्षात असू द्या, या वेळेला स्टार करा, याच्यावरती तुमचं फोकस असू द्या. म्हणजे पोलीस पाटलाचा फॉर्म भरला आणि आपल्याला मार्क पडले 30 आणि सर्वात हायेस्ट 30 एका गावातला, तरी ते सर्व उमेदवार त्याच्यासाठी पात्र ठरणार नाही, हे समजून घ्या.
कारण त्यांनी सांगितले 80 गुणांच्या लेखीच्या परीक्षेत 36 गुण मिळणं अनिवार्य आहे. म्हणजे जो विद्यार्थी फॉर्म भरणारे, जे उमेदवार फॉर्म भरणारे, या विद्यार्थ्यांना, या उमेदवाराला 36 गुण मिळालेच पाहिजेत. असेच विद्यार्थी त्यांच्यानुसार तोंडी परीक्षेमध्ये काय होतील, पात्र ठरतील, हे लक्षात असू द्या. आणि त्याची टक्केवारी असेल 45%, म्हणजे 80 चे 45% तुमचे 36 गुण होतील. तेवढे गुण तुम्हाला मिळालेच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही तोंडी परीक्षेसाठी पात्र होणार नाही, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढे बघू आपण. आणि महत्वाचं म्हणजे जी काही प्रश्नपत्रिका आहे, ही प्रश्नपत्रिका ज्याला आपण उत्तर पत्रिका म्हणतो, उत्तर पत्रिकेवर चिन्हांकित करण्यासाठी फक्त इथं त्यांनी दिलेला आहे काळ्या शाईचा बॉल पेनचा वापर करावा. म्हणजे कुठलेही वेगवेगळे पेन, कलरचे पेन, त्याच्यानंतर शाईचे पेन, इंक पेन आणून तुम्हाला तिथे गोल करता येणार नाही. फक्त काळ्या शाईचा बॉल पेन जो आहे, त्या बॉल पेनचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि त्याचनुसार तुम्हाला ती उत्तर पत्रिका गोल करायची आहे. पुढं प्राप्त केलेल्या गुणांच्या, आता काय म्हणते बघा, निवड प्रक्रिया कशी असते ते पण आपण बघू. प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी अर्जदारास शैक्षणिक पात्रता इतर संबंधित मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी मुदत उपलब्ध करून द्यावी लागेल, अन्यथा अंतिम निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही. म्हणजे जसं की तुमच्याकडे जे असणारे कागदपत्र आहेत, हे सगळे कागदपत्र तुमची जर निवड झालेली असेल तर ही सगळे तुमची निवड झालेली कागदपत्र घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे. जेव्हा तुम्हाला तिथे संकेतस्थळावर माहिती दिलेली असेल, त्या माहितीनुसार तुम्हाला ती पूर्ण प्रक्रिया कंप्लीट करायची आहे, तरच तुमचं फायनल सिलेक्शन होईल, हे लक्षात असू द्या. बरं, लेखी परीक्षे अंती मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांचे जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता, अर्जात दिलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्राची पडताळणी करण्याकरता अंतिम स्वरूपाची यादी जाहीर करण्यात येईल. ज्या अर्जदाराची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता, अर्जात भरलेली माहिती, परीक्षा शुल्क कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिद्ध होईल, अशाच अर्जदारांचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरता करण्यात येईल. महत्वाचं म्हणजे तुम्ही अर्ज भरलाय एक, त्याच्यामध्ये कागदपत्र सादर केली एक आणि नंतर घेऊन गेलेत एक, म्हणजे तारखा मागे पुढे होऊन असं चालणार नाही. जे तुमचे मूळ ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, जे तुम्ही फॉर्म भरताना दिलेले आहेत, तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत. त्याचनुसार तुमची जी प्रक्रिया आहे ती पुढे केली जाईल, हे लक्षात असू द्या. जाहिरातीत नमूद केलेली संपूर्ण अर्हता, अर्जात भरलेली माहिती, मूळ कागदपत्र, तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्र यात तफावत आढळल्यास अर्जदाराची उमेदवारी भरतीची कुठल्याही टप्प्यात रद्द होऊ शकेल. म्हणजे असं जर तुम्ही जर चुकीचे डॉक्युमेंट्स, चुकीचे कागदपत्र या सगळ्या माहिती जर तिथे गेलेल्या असतील आणि त्याच्यामध्ये जर काही तफावत निर्माण झाली किंवा इथं नेलेले कागदपत्र वेगळे, तुम्ही अर्जात सादर केलेले कागदपत्र वेगळे असे जर असतील तर त्यावेळेस तुमची झालेली निवड रद्द केलेली असेल, हे लक्षात असू द्या. पुढं 3 नंबरचं काय म्हणते बघा, अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक जालना यांचे अथवा सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं आवश्यक राहील. अर्जदाराची पात्रता वैद्यकीय तपासणी अंतिम निश्चित करण्यात येईल. म्हणजे त्याला आपण म्हणतो आरोग्य प्रमाणपत्र जे आहे, शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम आहात याचं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, जिल्हा म्हणजे त्याला आपण सिव्हिल हॉस्पिटल जालना जे काही आहे, म्हणजे जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यावरून तुम्हाला वैद्यकीय अधिकाऱ्यांचं जे काही प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र सादर करायचं आहे आणि ते जे काही आहे ते वेळेनुसार तुम्हाला तिथे द्यायचं आहे. पुढं अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असल्याबाबतचे संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे पोलीस स्टेशनचं चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं आहे की ज्याच्या संदर्भात तुमच्यावरती कुठल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल नाही किंवा तुम्ही अशा पद्धतीने कुठलेही काम केलेले नाही, जेणेकरून यामध्ये तुम्हाला काही अडथळा निर्माण होईल. पुढं अर्जदाराचे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा, त्याचप्रमाणे इतर ठिकाणी संपूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य नसावा, तसेच खाजगी किंवा निम सरकारी संस्थेचा सदस्य नसावा अथवा पूर्णवेळ नोकरी करणारा नसावा. याबाबतचे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर पेपरवरील प्रतिज्ञापत्र कागद पडताळणीच्या वेळी सादर करणं आवश्यक राहील. म्हणजे आता एखादा व्यक्ती नोकरी करतोय, एखादा व्यक्ती ग्रामपंचायतचा सदस्य आहे, एखादा व्यक्ती खाजगी शाळेमध्ये किंवा निम सरकारी संस्थेवरती काम करतोय, अशा लोकांना अशा पद्धतीनं नोकरी करता येणार नाही, त्या लोकांना इथे फॉर्म भरता येणार नाही. आणि याच्यासाठी तुम्हाला त्याला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती
तुम्हाला काय करायचे, गॅजेट करून लिहून द्यायचं आहे, हे लक्षात असू द्या. 6 नंबर काय म्हणते बघा, पोलीस पाटील पदासाठी नियुक्ती करता मृत सेवानिवृत्त पोलीस पाटलांच्या वारसांनी अर्ज केल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल, परंतु त्याचा अर्थ एका स्थानासाठी पोलीस पाटलांच्या वारसांसह 2 किंवा अधिक अर्जदारांना समान गुण मिळाल्यास पोलीस पाटलांच्या वारसांची निवड करण्यास प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे आता काय झाले की जुने पोलीस पाटलांचे जे काही वारसदार आहेत अशा लोकांनी पण अर्ज केलेला आहे आणि तुम्ही पण अर्ज केलेला आहे आणि दोघांचे गुण समान असतील तर अशा केसमध्ये पोलीस पाटलांच्या वारसांची निवड करण्यात येईल किंवा त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येईल, हे लक्षात असू द्या. परंतु असं नाही की पोलीस पाटलांच्या वारसांना फॉर्म भरलेला आहे आणि एखाद्या व्यक्तीने पण फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या गुणामध्ये खूप मोठी तफावत आहे, अशा वेळेस होणार नाही. फक्त जर गुण समान झाले तरच त्यांना त्याच्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, हे लक्षात असू द्या. पुढं अजून काही गोष्टी आहेत, ते काय म्हणतात बघा, अर्जदार संबंधित गावचा स्थानिक आणि कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजे अर्जदार जो आहे तो त्या गावचा पूर्ण वेळेचा आणि कायमचा रहिवासी असेल अशाच लोकांसाठी तो फॉर्म भरता येईल. अर्जदार कोणत्याही एकाच गावचा स्थानिक कायमचा रहिवासी असू शकतो. सबब अर्जदाराने अशाच एका गावात अर्ज करावा, एकापेक्षा अधिक गावातून केलेले अर्ज बाद करण्यात येतील. म्हणजे एकच अर्जदार आहे आणि त्यांनी जर 2 गावातून अर्ज केलेला असेल, जसं की महिला आहे, एखाद्या महिलेचं लग्न दुसऱ्या गावामध्ये झालं आणि तिने दोन्ही गावातून फॉर्म भरला, असं चालणार नाही. तिला कुठल्या तरी एकाच गावामधून फॉर्म भरावा लागेल. पुढं प्रत्येक गावात केवळ एकच पद उपलब्ध आहे, ते शासकीय निकषानुसार आरक्षित करण्यात आलेलं आहे. अर्ज करताना अर्जदाराने आरक्षण तपासून अर्ज करावा. आरक्षणाच्या व्यतिरिक्त असलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये. जर आरक्षित जागा असेल तर दुसऱ्या लोकांना तिथे अर्ज करता येणार नाही. ज्या गावातील आरक्षित रिझर्व्हित जागा आहे, रिझर्वेशनची जागा आहे, अशा लोकांना तिथे फॉर्म भरता येईल. परंतु जिथे खुला असेल तिथे कुठल्याही व्यक्तीचा फॉर्म तिथे तुम्हाला तिथे भरता येऊ शकतो, हेही लक्षात असू द्या. पुढं जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील पद भरती 2025 ची परीक्षा जिल्हा स्तरावर एका दिवशी एकाच वेळी घेण्यात येईल. आता हा सर्वात महत्वाचा पेपर पॉइंट आहे, ज्याच्यामध्ये सर्व उमेदवारांचा जो पेपर आहे पूर्ण जिल्ह्यातील म्हणता येते, पूर्ण जिल्ह्यातील पोलीस पाटलाचा एकाच दिवशी पेपर होईल, हे लक्षात असू द्या. प्रत्येक गावचा वेगवेगळ्या दिवशी पेपर घेतला जाणार नाही. एकच प्रश्नपत्रिका सर्वांना असेल, त्याच्यामध्ये अ ब क ड काय जे असतील ते गट असतील, परंतु एकच प्रश्नाच्या लेवलच्या नुसार तुम्हाला सर्व भरतीची प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल आणि एकाच दिवशी तुमचा पेपर घेतला जाईल. पुढचा प्रश्न, संपूर्ण भरती प्रक्रिया गाव निहाय होणार असून कोणत्याही 2 गावच्या प्रक्रियेचा एकमेकाशी संबंध नसेल. जसे की 2 गावामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, हेही त्यामध्ये लक्षात असू द्या. पोलीस पाटील हे पद वर्गीकृत नाही, ज्याला आपण काय म्हणतो कोणत्या गटामध्ये येत नाही. जसं की क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असे जे काही वर्गीकृत गट आहेत गव्हर्नमेंटचे, याच्यामध्ये हे पद घेतलं जाणार नाही किंवा ते घेतलेलं नाही, असं लक्षात ठेवा. पोलीस पाटलांना क्षेत्रीय स्तरावर फील्डवर काम करावे लागेल. म्हणजे जे काही पोलीस पाटील आहे ते गावामध्ये असेल तर त्याला त्या गावामध्ये असणारी प्रत्येक माहिती किंवा काय संबंधित काय गुन्हे आहेत, कुठे काय व्हायला लागले याच्या संदर्भाची माहिती करावी लागेल. तिथे जाऊन त्याला काम करावं लागेल, हेही लक्षात असू द्या. त्यामुळे सदर पद धारण करणारी व्यक्ती ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना दिव्यांगाचे आरक्षण लागू करण्यात आलेलं नाही. जसे की ही विद्यार्थी जी आहे, तो जो अर्जदार आहे, या अर्जांना दिव्यांगाचं आरक्षण लागू केलेलं नाही, हे लक्षात असू द्या. कारण तुम्हाला फील्डवरती जायचंय, फील्डवरती काम करायचंय, तिथे कुठली घटना झालेली असेल, कुठली घटना होईल हे सांगता येत नाही. त्यामुळं तुम्हाला शारीरिक सक्षम असणं गरजेचं आहे. बोलणारी असावी, तिथे जाऊन तुम्हाला जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी बघायच्या आहेत, हे लक्षात असू द्या. पोलीस पाटील हे पद एका गावात एकच असते, त्यामुळे हे पद एकाकी असल्याने त्यांना प्रकल्पग्रस्त माजी सैनिक, खेळाडू यांसारखे समांतर आरक्षण लागू होत नाही. ज्याच्यामध्ये तुम्हाला याच्यासाठी प्रकल्पग्रस्त जे काही आहेत ते असे जे काही आरक्षित जागा आहेत याच्यासाठी तुम्हाला हे आरक्षण लागू होणार नाही, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 सन 2004 चा महाराष्ट्र अधिनियम हा शासनाचा 29 जानेवारी 2004 पासून अंमलात आणला आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रवर्गासाठी गावातल्या प्रत्येक प्रवर्गासाठी जशा आरक्षित केलेल्या जागा असतील
तशा आरक्षित केलेल्या जागा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, हे लक्षात असू द्या. इथपर्यंत आपल्याला ही माहिती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. खाली जी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला नॉन क्रिमिनल तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र जे असेल हे सगळे प्रमाणपत्र तुम्हाला यामध्ये द्यायचे आहे. आणि त्याच्यामध्ये लहान कुटुंब प्रमाणपत्र हे आपण आत्ताच पाहिलं. ठीक आहे, इथे की आता आपण जे पाहिलं तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, निवड प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये पुन्हा अजून हे 2 पॉइंट्स आपल्याला इथं घ्यायचं आहे. बघा, अर्जदाराला समान गुण मिळाल्यास प्राधान्यक्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. याच्यामध्ये बघा, ज्या 2 लोकांना सारखेच आहेत मार्क, अशा वेळेसची कंडिशन काय म्हणते बघा ते, की पोलीस पाटलांचे वारसदार असतील तर त्यांना अगोदर प्राधान्य दिले जाईल. जर तसं नसेल तर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकात उच्च शैक्षणिक अर्हता धारण करणारे अर्जदार, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हता जी आहे ज्यांची जास्त असेल अशा लोकांना पण तिथे प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर माजी सैनिक असतील अर्जदार, म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं की माजी सैनिक आहे त्यांनी अर्ज केलेला आहे गावामधून, तर अशा लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये प्राधान्य दिले जाईल. आणि 4 नंबर म्हणजे ज्येष्ठ अर्जदार आहेत, वयाने ज्येष्ठ आहेत, अशा लोकांचा सुद्धा त्याच्यामध्ये काय केला जाईल, समावेश केला जाईल. पोलीस पाटलांच्या वारसामध्ये पत्नी, पती आणि 2 मुलं यांचा समावेश या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नातेवाईकांचा वारस म्हणून विचार करता येणार नाही. आता मग पोलीस पाटलांचे वारसदार आहेत, परंतु मामाचा मुलगा आहे, मावशीचा मुलगा आहे, आत्याचा मुलगा आहे, असं कुठलंही आरक्षण किंवा असा कुठलाही विचार केला जाणार नाही. त्यामध्ये फक्त पत्नी, पती आणि 2 मुलं यांच्याच त्याच्यामध्ये वारसासाठी काय केला जातो, तर विचार केला जाईल, असं त्यांनी तिथे तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकीचं हे आपण पाहू शकतात. ऑनलाईन प्रक्रिया अर्ज जी आहे, ह्या ऑनलाईन प्रक्रियेचा अर्ज तुम्हाला या संकेतस्थळावरती जाऊन भरायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन आयडी जो काय असेल तो पासवर्ड तयार करून तुम्हाला यावरती जाऊन तुमचा फॉर्म भरायचा आहे. लॉग इन आयडी तयार करायचा आहे, पासवर्ड तयार करून तुमच्या लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून काही अडचण आली तर तुम्हाला ते वेळोवेळी पाहता यावं. फॉर्म भरताना गावाचं नाव, आरक्षणाची खात्री करून अर्ज भरावे. अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. म्हणजे तुम्ही जर चुकीचा अर्ज भरला असेल आणि त्यानुसार जर समजा तिथं त्यांना जर काही तफावत वाटली तर तुमचा तिथे अर्ज बाद केला जाईल. ही सर्व जबाबदारी कुणाची असेल, उमेदवाराची असेल. म्हणून फॉर्म भरत असताना व्यवस्थित पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. फॉर्म पद्धतीची जी आहे ती फक्त ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा हेही लक्षात ठेवा. याच्यासाठी कोणत्याही प्रकारे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही, हेही तुम्हाला इथे लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर बाकीची जी काही माहिती आहे ही बाकीची माहिती आपण वरती पण जी आहे ती पाहिलेली आहे. ठीक आहे, लेखी परीक्षा जी आहे ही सुद्धा तुम्हाला फक्त जालन्यामध्येच घेणार आहेत, मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे, हे पण लक्षात असू द्या. त्याच्यानंतर त्याची आन्सर की वगैरे जी आहे ते तुम्हाला त्याच दिवशी टाकले जाणार आहे. त्यानंतर एका दिवशी सर्व विद्यार्थ्यांचा पेपर घेतला जाणार आहे, हेही लक्षात ठेवा. लेखी परीक्षेच्या दिवशी रंगीत प्रमाणपत्र, कलर कॉपी सह फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड अनिवार्य राहील. म्हणजे ज्या दिवशी तुमचा पेपर आहे या दिवशी तुम्हाला तुमचं रंगीत फोटो जे काही आहे, कलर फोटोचं असणारं आधार कार्ड जे आहे ते कलर पेनचं हे तुमच्याकडे असलं पाहिजे. कुठलाही जो काही आहे एक पुरावा तुमच्यासोबत असला पाहिजे. विवाहित महिलेने लग्नानंतर नावात बदल केलेले असल्यास रंगीत प्रवेश पत्र, कलर कॉपी व आधार कार्ड नमुना F मधील घोषणा प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे एखादी स्त्री असेल जिचं लग्न झालेलं असेल, तिने फॉर्म भरलेला आहे, त्यामध्ये आधार कार्ड आणि नमुना F मधला घोषणा प्रमाणपत्र जे आहे ते आपण बघू खाली. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ते घोषणा प्रमाणपत्र आणि त्याची कॉपी तुम्हाला तिथे काय करायची, घेऊन जायची आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढं ही सगळी जी काही माहिती आहे ही सगळी माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला त्यावरती भरायची आहे. या पद्धतीनं तुम्हाला हे दिलेलं आहे. त्यानंतर ही जी काही गावं आहेत या गावातली रिक्त जी काही पदं आहेत, कुठल्या पदासाठी कुठे कुठे सोडलेलं आहे हे पाहू शकता. तुम्हाला याच्या संदर्भात काही माहिती लागत असेल तर ती तुम्हाला आमच्या ग्रुपवरती पाठवली जाईल. हे कुठल्या ठिकाणी कुठे कुठे किती पदं आलेले आहेत हे पण त्यामध्ये तुम्हाला नमूद केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं वरती आपण बोललो नमुना F जो जे लग्न झालेल्या स्त्रिया आहेत यांच्यासाठी असणारा जो काही फॉर्म आहे याला आपण स्वयं घोषणापत्र म्हणतो. स्वतः लिहायचंय तुम्ही. लग्नानंतरचं नाव तुमचं काय आहे, ज्याच्या आधार कार्डावरती नाव असेल ते इथे लिहायचं आहे. जसं की जे नाव असेल तसं तर त्या पद्धतीने तुम्ही इथं नाव लिहू शकतात. त्यानंतर गावाचं नाव जे असेल ते, तालुक्याचं नाव असेल तो आणि जिल्ह्याचं नाव असेल त्या जिल्ह्याचं इथे तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं आहे.
पुढं मी पोलीस पाटील पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे. लग्नापूर्वी माझं नाव हे असं होतं आणि लग्नानंतर हे असं आहे. जर बदल केला असेल तर तुम्ही त्यामध्ये लिहू शकतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या वडिलांचं नाव तर इथे तुमच्या कोणाचं नाव असेल तर नवऱ्याचं नाव असेल हेही लक्षात असू द्या. पोलीस पाटील पदाच्या फॉर्मचा आयडी क्रमांक जो असेल तो आयडी क्रमांक तुम्हाला तिथे फॉर्म भरल्याच्या नंतरचा इथे आयडी क्रमांक जो येईल तो आयडी क्रमांक तिथे टाकायचा. इथे तुमचा आधार क्रमांक असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमची काय करायची आहे तर संपूर्ण सही या पद्धतीने लिहायची आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर सूचना दिलेल्या त्यांनी सर्व विवाहित महिलांनी पोलीस पाटील पदासाठी लग्नापूर्वी लग्नानंतरचे नावा केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजे तुम्ही कुठलेही जे असेल जर समजा तुम्ही लग्नानंतरचं नाव लावलेलं असेल किंवा लग्नापूर्वीचं नाव लावलेलं असेल तर ते दोन्ही अर्ज जे आहेत ते अर्ज म्हणजे नाव तुमचं ग्राह्य धरण्यात येईल. फक्त तुम्हाला याच्या संदर्भामध्ये माहिती द्यायची आहे, हे लक्षात असू द्या. उमेदवाराने लेखी परीक्षेच्या वेळेस रंगीत प्रवेश पत्र व आधार कार्ड सोबत सदरचे स्वयं घोषणा प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला जेव्हा पेपर असेल त्या पेपरच्या वेळी तुम्हाला तुमचे जे काही हॉल तिकीट आहे, आधार कार्ड आहे आणि हे स्वयं घोषणा प्रमाणपत्र जे आहे हे सर्व प्रमाणपत्र तुम्हाला सोबत घेऊन यायचे आहेत, हे लक्षात असू द्या. त्याच्याशिवाय तुम्हाला पेपरला बसू दिलं जाणार नाही. याच्या संदर्भामध्ये अजून काही माहिती असेल तर ती आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंक मध्ये ही सविस्तर लिंक टाकल्या जातील. आणि अजूनही काही अडचण आली असेल तर तुम्ही 9405828742 या क्रमांकावरती आम्हाला संपर्क करू शकता. तसेच तुम्हाला यांचाही हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला असेल त्यानुसार तुम्हाला तिथे जाऊन माहिती पाहता येईल. आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याच्या संदर्भामध्ये असणारे पेपर, प्रॅक्टिस सीट हे सर्व काही आम्ही तुम्हाला या माध्यमातून देणार आहोत. जेणेकरून प्रत्येक जे काही उमेदवार आहेत या उमेदवारांना याची प्रॅक्टिस होईल. याच्या संदर्भामध्ये असणारे प्रश्न सोडवण्याची जे काही प्रश्नपत्रिका आहे आम्ही क्लासच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. त्या पेड स्वरूपातले असतील, फ्री स्वरूपातले असतील, दोन्ही पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या शहरातील किंवा जिथे जिथे फॉर्म भरले आहेत या लोकांपर्यंत, उमेदवारापर्यंत आम्हाला पोहोचण्याची संधी द्या. तसेच प्रत्येक जी काही माहिती अपडेट असेल ही माहिती अपडेट आपल्या ग्रुपमध्ये किंवा युट्यूब चॅनलला तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. आणि या संदर्भात असणारे लेक्चर्स, व्हिडिओज हे सगळे तुमच्यापर्यंत आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.